आज आपण बनवणार आहोत रवा बीट उत्तप्पा. जर तुमची ही मुले बीट खात नसतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. बीट घातल्यामुळे हा उत्तप्पा हेल्दी तर आहेच पण आयर्नयुक्तही आहे. चला तर मग सुरुवात करूयात. बीट उत्तप्पा तयार करण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी दही टाकून मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊयात. पुन्हा त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून छान असं हलकं फुलकं बॅटर तयार करून घेऊयात. तयार झालेलं बॅटर एका टोपात काढून घेऊयात. तयार बॅटरमध्ये अर्धी वाटी बारीक खिसून घेतलेलं बीट, एक बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, एक बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो, 1 चमचा जिरी, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. पण जे बॅटरमध्ये सर्व साहित्य टाकून घेतले आहे ते छान मिक्स करून घेऊयात आणि बॅटर 10 मिनिटं झाकून ठेवून देऊयात. चटणीसाठी इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घेतला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि 2 चमचे दही घेतलेले आहेत. हे सर्व मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊयात. तडक्यासाठी इथे तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेऊयात. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता तडतडून घेऊयात. तडका तयार चटणीमध्ये टाकून घेऊयात. तयार आहे आपल्या सुक्या खोबऱ्याची चटणी. 10 मिनिटांनंतर आपलं बॅटरही छान भिजलेलं आहे. डोशा तव्याला तेल लावून त्यावरती 2 पळ्या बॅटर टाकून ते पूर्ण त्याला गोलाकार देऊन एक 5 मिनिटं एका साईडने भाजून घेऊयात. दुसऱ्याही बाजूने 5 मिनिटं भाजून घेऊयात. 5 मिनिटं म्हणजे मंद आचेवरती भाजले तर 5 मिनिटं, हाय फ्लेमवरती भाजला तर अगदी 2 मिनिटातही उत्तप्पा भाजला जातो. पण ते काय होतं, वरनं भाजला जातो पण आतून कच्चाच राहतो. त्यामुळे कधीही उत्तप्पा करताना लो फ्लेमवरतीच भाजून घ्यावा. त्याच्या दोन्हीही बाजू छान आलटून पलटून भाजून घेऊयात. तयार आहे आपला बीट रवा उत्तप्पा आणि सोबत खोबऱ्याची चटणी. जर तुमची ही मुलं बीट खात नसतील ना तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडीने खातील मुलं, पुन्हा पुन्हा मागतील. रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा ब्रेकफास्ट सहज करू शकतो आणि आवडीने खातील.